नमस्कार मंडळी, मी कमल आहे. कमल आहे किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण धोंडाच म्हणजे अधिक मास 3 वर्षातनं येणारा हा अधिक मास महिना असतो पूर्ण महिनाभर. त्या महिन्यामध्ये आपण धोंडे जेवण बनवतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला मेन पदार्थ म्हणजे अनारसे व धोंडे. तर ते धोंडे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. कोणी उकडीचं बनवतो, कोणी तळून बनवतं. तर आज मी पुरण घेऊन पुरणामध्ये ड्रायफ्रूट भरून आणि वरून आपलं गव्हाच्या पिठामध्ये कोटिंग करून छान मस्त असे धोंडे बनवलेले आहेत. तर चला मग आता पुढील रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप. पूर्ण रेसिपी बघा, स्किप करू नका. मी कशा पद्धतीने बनवून घेतलेले. चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करू. अधिक मासचा महिना चालू आहे. तर आपण अधिक मासच्या महिन्यामध्ये काय बनवतो? धोंडे बनवतो. तर ते पण मी पुरणाचे धोंडे बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे पुरण घेतलं म्हणजे चना डाळ व गुळ याच्यापासून मी पुरण तयार करून घेतलं. हे आपलं गव्हाचे पीठ. आता मी इथे गव्हाचं पीठ घेते. आपल्याला पीठ मळून घ्यायचंय धोंडे बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतलंय. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पिठाचा घट्ट गोळा असा मळून घ्यायचा आहे. आपण घट्टसर गोळा असा मळून घ्यायचा. असं घट्ट असं मी पीठ मळून घेतलेले आहे. आता मी थोड्या वेळेला झाकून ठेवते. इथे काजू, बदाम, पिस्ता हे असे बारीक करून घेतलेले आहे. बघा आता आपल्याला कशा पद्धतीने करायचे. इथे पुरण घेतलंय. पुरणाचा आधी असं गोल करून घ्यायचं. त्याच्यानंतर असं खोल भाग करून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम ना हे टाकायचे. असं गोल वाटी करून घेतली. त्याच्यामध्ये आपण काजू बदाम टाकून घेणार. असे थोडे थोडे टाकून घेतले. हळूच असं त्याचं असं तोंड वाळून घ्यायचं. आणि पुन्हा आपण जसं गोल गोळा केला होता ना असं गोल गोल करून घ्यायचं असं या पद्धतीने. आणि मग आपण जे पीठ मळून ठेवलेलं आहे ना त्याच्यात करून पीठ लावून मग त्याच्यापासून आपण धोंडे तयार करणार. सर्व आपण असेच एकाच साईजचे बनवून घेऊ. आता काहींमध्ये आपण आपले दगडाचे खडे टाकतो, काहींमध्ये आपण 1 रुपया टाकतो. आता मी 1 रुपया टाकून घेतला. त्याच्यामध्ये छोटा कॉईन पुन्हा तो असा व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा. असं व्यवस्थित असं पॅक करून घेतलंय मी. चव बाजूने असं 1 रुपया आपला झाकला गेला पाहिजे. पूर्ण आपला 1 रुपया हा मध्ये गेला आहे. छान मस्त असा गोळा तयार करून घेतला. आता मी पूर्णाचे असे सारखे समान गोळे तयार करून ठेवलेले. आता याच्यामध्ये आपण जो दगड असतो ना त्याचा एक मी कडा टाकून घेतलेला आहे छोट्या साईजचा. तो पण आपण असं तोंड बंद करून घ्यायचं. मग पुन्हा हातावर असं गोल गोल करून घ्यायचं. बघा त्या पद्धतीने छान मस्त असं. आता एका मध्ये बघा मी मीठ टाकून घेते. आता थोडस याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेतले. पुन्हा त्याचं तोंड बंद करायचं. आता मी एकामध्ये साखर टाकून घेते. व्यवस्थित असं खोल करून घेतलं. आता मी त्याच्यात थोडीशी साखर टाकून घेते. पुन्हा त्याचं तोंड असं व्यवस्थित बंद करायचं. तर एकात साखर टाकली, एकामध्ये आपण मीठ टाकलं, एकामध्ये 1 रुपया टाकला, एकामध्ये खडा टाकून घेतला. आणि बाकीचे आपल्याला सर्व हे पुरणाचे बनवायचे. आणि बाकीच्या मध्ये हे पुरणाचे व ड्रायफ्रूट भरून करायचे असे. पुन्हा त्याच पद्धतीने असं खोल असं हाताने बोटांच्या साह्याने करून घेतलं. आता इथं काजू, बदाम, पिस्ता आपण जो बारीक करून घेतलेला आहे तो पुन्हा असं त्याच्यामध्ये टाकून असं हळूच असं तोंड बंद करून घेतलं. आणि
असं हातावर गोळे केलं. आता आपल्याला हे जे धोंडे बनवायचे आहे ना, त्याला मोदकचा आकार नाही द्यायचा. धोंडे हे गोल असतात किंवा असं थोडेसे चपट आकाराचे करू शकतो आपण. आता सर्व धोंडे इथं मी हे ड्रायफ्रूट बनवून घेते. सर्व आपण जे काजू बदाम पिस्ता बारीक करून घेतलेले आहे ना, ते टाकून ह्याच पद्धतीने मी आता बनवून घेते. बघा, अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे तेवढे हे धोंडे तयार करून घ्यायचे पूर्णापासून. आता पीठ पण बघा आपलं छान भिजलंय. थोडस असं घट्ट पीठ मळलेलं आहे, म्हणजे आपल्याला ते लाटून न करता हातावरच करायचे. आता पिठाचा हात लावला मी, छोटासा असा एक गोळा करून घेतलाय मी. जेवढं पुरण घेतलं ना तेवढाच असा आकाराचा मी गोळा तोडून घेतला. त्याला असं पिठाचा हात लावून हातानेच आपल्याला असं पसरून घ्यायचंय. असं वाटीचा आकार करायचा, असं खोलगट आकार. तुम्ही ते लाटून पण करू शकता, पण मला लाटण्यापेक्षा हाताने असं लवकर बनवता येतं. छान असं बघा, असं हातावर घेऊन असं खोलगट भाग करून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण आता जे पुरणाचे धोंडे बनवून घेतलेले आहे ना, हळूहळू असं सर्व एकत्र आणायचे आपल्याला. चौ बाजूनी असं आपल्याला एकत्र आणून आणि असं मध्ये हे पुरणाचा भाग मध्ये जाऊ द्यायचा. बघा, असं मोदक सारखं व्यवस्थित पुढे आकार करून हा भाग पूर्ण पिठाचा तोडून घ्यायचा आणि हातावर असं हळूच असा चपटा करायचा. हे धोंडे हे आकाराचे असतात, मोदक सारखे नसतात. ते तुम्ही इथे डिझाईन पण बनवू शकता. या पद्धतीने आपण आता इथे सर्व मी बनवून घेते. सर्व धोंडे मी इथे बनवून घेतलेले. आपण आता ते तळून घेऊ. असं तेल ठेवलेले आहे. तेल पण छान तापलं आपलं. एक आता मी त्याच्यामध्ये सोडून घेते. गॅस कमीच ठेवलेला आहे. छान मस्त आपण असे तळून घेते. थोडंसं असं आणि त्याचा कलर बदलू द्यायचा. तेल तापल्यानंतर गॅस कमी करून ठेवला, कारण की ते आजपर्यंत व्यवस्थित असं तळले गेले पाहिजे. मस्त असे धोंडे बघा किती छान फुगले आपले, मस्त तळले गेले. आता गॅस बंद केला. छान बघा सर्व काढून घेते. आजची धोंड्याची रेसिपी आपली पूर्ण झाली आहे. माझी रेसिपी कशी वाटते नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा.